अनोळखी पाहुणी. रात्रीचे साधारण 12 वाजले होते. समीर आपल्या जुन्या गावी बाईकवरून जात होता. रस्ता निर्मनुष्य होता आणि दोन्ही बाजूंना दाट झाडी होती. अचानक रस्त्याच्या कडेला त्याला एक पांढऱ्या साडीतील महिला उभी दिसली. तिने हात दाखवून समीरला थांबवले. समीरने गाडी थांबवली. तिने विचारले, भाऊ, मला पुढच्या वळणापर्यंत सोडाल का? खूप रात्र झाली आहे आणि मला भीती वाटते. समीरला तिची दया आली आणि त्याने तिला मागे बसवले. काही अंतर गेल्यावर समीरला जाणवले की हवेत अचानक खूप गारवा वाढला आहे. त्याने आरशात पाहिले तर मागे कोणीच नव्हते. तो दचकला आणि त्याने मागे वळून पाहिले तर ती महिला तिथेच बसली होती. पण आरशात तिचे प्रतिबिंब दिसत नव्हते. त्याचे हातपाय भीतीने थरथरू लागले. त्याने वेगाने गाडी चालवायला सुरुवात केली. अचानक त्या महिलेने समीरच्या कानात हळूच म्हटले, इतक्या वेगाने कुठे चाललाय? मला तर घर आलं असं वाटतंय. समीरने समोर पाहिले तर तिथे एक जुने, पडके स्मशान होते. त्याने जोरात ब्रेक लावला.